नमस्कार सर. नमस्कार सर. या आठवड्यामध्ये सायन्स आपण पूर्ण करतोय का? हो 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 कम्प्लीट करून टाकणार. एक लेक्चर झालेलं आहे आपलं ऑलरेडी ना. बरं, मग तुम्हाला 3 लेक्चर लागणार आहे का? हा हा मग तसं आपण आजच्या लेक्चरला बऱ्यापैकी कम्प्लीट होऊन जाईल सर. बरं, मग आज उद्या आणि परवा तसं ठेवायचं का? कारण मी एकाच लेक्चरचा टाकलाय, म्हटलं तुमच्याशी बोलून फायनल करू. बरं बरं चालेल चालेल काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, मग तुम्ही पहिले अनाऊन्स पण करा तसं. हो 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 चालेल. ओके. स्क्रीन शेअरिंग घेऊ ना तुम्हाला? काय म्हणले? स्क्रीन शेअरिंग हवी आहे ना? हो स्क्रीन शेअरिंग करून द्या ना. बरं, ठीक आहे. सर स्क्रीन शेअर केली आहे. कोकडे सर. कोकडे सर. हा बोला ना सर. अच्छा, तुमच्या इथे ते मोर मध्ये अनोटेशन्स ऑफ आहे का? जरा एकदा आपण चेक करूया. हा 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 एनेबल करायचं ना? नाही नाही नाही, एनोटेशन्स म्हणजे बाकीच्यांनी कोणी हे करू नये म्हणून ऑफ असतं ते. हा 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 अच्छा ओके ओके. ओके, कन्फर्म. ओके ओके. हा बरं, मग मी मुलांना हे करून देतो. आणि स्क्रीन चालेल झूम चालेल. करायची हो हो आहे. स्क्रीन लहान दिसते. हा एक मिनिट. काम ना. हॅलो. हा नमस्कार. आता स्क्रीनवरती एका विद्यार्थ्याने सर आवाज येत नाहीये. हा एक मिनिट. आता कुठल्या तरी एका विद्यार्थ्याने स्क्रीनवरती स्क्रॅच करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याचं नाव माझ्याकडे आलेलं आहे. त्या विद्यार्थ्याला वॉर्निंग आहे, जर परत आता जर सापडला ना
तर त्याला रिमूव्ह केलं जाईल बॅच मधनं आणि त्याच्या इन्स्टिट्यूटला सांगितलं जाईल की ह्या विद्यार्थ्याला घेऊ नका म्हणून. माझ्या लक्षामध्ये नाव आलेलं आहे ते आता. ठीक आहे. तर आज आपण सायन्स या विषया संदर्भात जे आज आपलं दुसरं एक लेक्चर आहे, याच्या आधीच्या पण एका लेक्चरला आपण सायन्सच्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती आणि आज आपण सायन्स ह्या किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपलं जे दुसरं लेक्चर आहे, आज आपण ते दुसऱ्या लेक्चरच्या संदर्भात आपण भेटतोय. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपलं पहिलं लेक्चर झालेलं होतं त्या पहिल्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, आपण बऱ्यापैकी जो जीवशास्त्र आपण म्हणतो, जीवशास्त्राचा जो भाग होता तो आपण त्याच्यामध्ये पाहिला होता. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार कुठल्या व्हायरसेसमुळे होतात, त्याच्यानंतर रक्त म्हणजे काय, रक्तामध्ये कुठले कुठले घटक असतात, त्याच्यानंतर शुद्ध रक्ताचा कलर कसा असतो, त्याचा पीएच कसा असतो, त्याच्यानंतर रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा कशाला म्हणतात, त्याच्यानंतर रक्तपेशी कशाला म्हणतात, ह्या आपण गोष्टी आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या आपण ह्या पाहिल्या. त्याच्यानंतर आपण रक्तवाहिन्या पाहिल्या होत्या, ब्लड व्हेसल्स, रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्या पण आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये धमन्या, शिरा आणि केशिका, धमन्या, शिरा आणि केशिका हे 3 पॉईंट पण आपण त्याच्यामध्ये पाहिले. थोडंसं आपण रिवाइज करतो आपण काय काय पाहिलं. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट पाहिले होते की त्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग कशासाठी होतो, किंवा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आणि त्याचा उपयोग. उदाहरणार्थ टेटोस्कोप आपण पाहिला, हा कशासाठी, तर हृदयाचे स्पंदन किंवा ठोके मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हायड्रोमीटर, हे द्रव पदार्थाचा जडत्व मोजणारं उपकरण. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जे आहे आपण बऱ्यापैकी बायोलॉजीचा जो अभ्यास होता तो आपण केलेला होता. ठीक आहे. आता आजच्या लेक्चरला आपण पुन्हा एकदा परत मिक्स मध्ये जाणार आहे, कारण आपण काही भाग रसायनशास्त्राचा पाहणार आहे, काही भौतिक शास्त्राचा, अशा जो परीक्षेला महत्वाचा असतो अशा पद्धतीने आपण ते पाहणार. ठीक आहे. तर आता आपण आपल्या आजच्या जो मेन टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण सुरुवात करू. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा भौतिक शास्त्र जे आहे, भौतिक शास्त्राला आपण सुरुवात करतोय आता आज पहिल्यांदा. आता त्याच्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे वस्तुमान. आता वस्तुमान कशाला म्हणायचं, किंवा वस्तुमान म्हणजे मास कशाला म्हणायचं. वस्तुमान एखादा पदार्थ जागा व्यापतो, तो जो पदार्थ म्हणजे वस्तुमान कशाला म्हणतो, पण प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो. 2 वस्तू एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाही. आता वस्तुमान म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या घटकाचं वस्तुमान म्हणजे काय असं थोडक्यात मास. एखादा पदार्थ किती जागा व्यापतो यावरनं त्या वस्तूचं वस्तुमान हे ठरलं जातं. समजा उदाहरणार्थ मी पेन एका टेबलवरती ठेवलाय, तर त्या पेनने टेबलची जेवढी जागा व्यापलेली आहे किंवा जेवढी जागा तो पेन व्यापतो ते झालं त्या पेनचं वस्तुमान. ठीक आहे. आता 2 पेन आहेत, एका वेळी एका ठिकाणी मी ठेवू शकत नाही. समजा एक पोर्शन आहे, त्या पोर्शन मध्ये मला 2 पेन ठेवायचे, नाही ठेवता येत. एका वेळी काय करू शकतो मी, फक्त एकच पेन ठेवू शकतो. म्हणजे प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, पण एक पदार्थ एका वेळी एकच जागा व्यापतो. 2 वस्तू एका वेळी एकच जागा व्यापू शकत नाही. त्याच्यानंतर एखाद्या वस्तूचं वस्तुमान, आपण पदार्थाचं पाहिलं, पदार्थ जागा व्यापतो म्हणजे काय. समजा सॉरी माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली, मी पदार्थाचं उदाहरण देताना ऍक्च्युअली पाण्याचं उदाहरण द्यायला पाहिजे होतं. पाणी किती जागा व्यापतं त्यानुसार आपण ते पाण्याचं हे करतो. त्याच्यावर एखाद्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्याचे प्रमाण दर्शवतो. द्रव्याचं प्रमाण म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे घटक. उदाहरण आपण आता इथं खडूचं उदाहरण पाहू. एखाद्या खडूचं वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान कसं दाखवतो. ऍक्च्युली वरती प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो असं आपण म्हणलो, तर आपण पाण्याचं एक्झाम्पल पाहायला पाहिजे होतं की पाणी किती जागा व्यापतं. समजा एखाद्या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं, तर ते ग्लासमध्ये पाणी किती ग्लास व्यापेल, किंवा अर्धा ग्लास घेतला तर अर्धा ग्लास व्यापेल, पूर्ण ग्लास घेतला तर पूर्ण ग्लास व्यापेल. अशा पद्धतीने त्या पाण्याचं वस्तुमान झालं ते. पण एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर शोधायचं झालं, एखाद्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्याचे प्रमाण होय. द्रव्याचे प्रमाण म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे घटक, त्या घटकांचं प्रमाण म्हणजेच त्या वस्तूचं किंवा त्या पदार्थाचं वस्तुमान. ठीक आहे. वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शवते. आता वस्तुमान ही जी राशी आहे ती काय दाखवते, एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूमध्ये कोणते कोणते घटक आहे त्या घटकांचं काय दाखवते, ते प्रमाण दाखवत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आकारमान, फी म्हणजे व्हॉल्यूम, आकारमान. भांड्यातील द्रवाने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान असे म्हणतात.
आता समजा एखादं भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये मी पाणी ओतलं, तर ते पाणी ओतल्याच्या नंतर ते पाणी किती आकार व्यापेन किंवा किती जागा व्यापेन, त्या व्यापलेल्या जागेला काय म्हटलं जातं, त्या द्रव्याचं आकारमान असं म्हटलं जातं. म्हणजे समजा एखादं मी हे केलं, एखादं भांड्यामध्ये समजा द्रव पदार्थ ओतला, तर द्रव पदार्थ काय होतो, द्रव पदार्थाला स्वतःचा आकार असतो का, नसतो. द्रव पदार्थाला स्वतःचा आकार नसतो. द्रव पदार्थ ज्या वस्तूमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण घेतो किंवा ज्या साधनामध्ये आपण घेतो त्याचा आकार त्याला काय होतो, प्राप्त होतो. समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पाईपामध्ये पाणी भरा तर त्या पाईपाचा आकार प्राप्त होईल. तुम्ही ते पाणी टाकीमध्ये ठेवा त्या टाकीचा आकार प्राप्त होईल. त्याच्यानंतर तुम्ही ग्लासामध्ये ठेवा त्या ग्लासाचा आकार प्राप्त होईल. म्हणजे पाण्याला किंवा द्रव पदार्थांना स्वतःचा असा ठराविक आकार नाही. ते ज्याच्यामध्ये तुम्ही ठेवाल किंवा तुमच्या ज्या वस्तूमध्ये तुम्ही ते ठेवण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा आकारच काय असतो, त्याला तो प्राप्त होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर घनता. घनता म्हणजे काय, वस्तुमान आणि आकारमान यांचं ते गुणोत्तर. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेला पहा. घनता बरोबर आणि डॉट 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 सगळे पुढे दिलेले होते आणि त्याचं सूत्र पूर्ण करायला सांगितलं होतं. तर घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. समजा एखाद्या पदार्थाची तुम्हाला घनता काढायची, एखादा पदार्थ आहे त्या पदार्थाची तुम्हाला घनता काढायची, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वस्तुमान काढावं लागेल. वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये असणारं द्रव्याचं प्रमाण किंवा त्या वस्तूने व्यापलेली जागा भागिले आकारमान. आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात काय, घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. आता द्रव्याच्या अवस्था. आपल्याला द्रव्याच्या अवस्था आपण पहिल्यापासून पाहिलेल्या आहे. द्रव्याच्या अवस्था म्हणजे काय, द्रव वेगळं आणि द्रव्य वेगळं. द्रव म्हणजे लिक्विड आणि द्रव्य हे द्रव्य वेगळं. आता द्रव्याचे अवस्था किती आहेत, समजा एखादी वस्तू आहे त्या अवस्था किती असतात, स्थायू, द्रव आणि वायू. अशा 3 प्रकारच्या अवस्थांमधून कुठलाही द्रव्य हा जातो. स्थायू, द्रव आणि वायुरूप अशा 3 पदार्थ 3 स्वरूपामध्ये द्रव्याच्या अवस्था ह्या असतात. आता सगळ्यात पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे स्थायू अवस्था. आता स्थायू पदार्थ जे आहेत, आता समजा उदाहरणार्थ आपल्याला स्थायू द्रव वायूचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. स्थायू म्हणजे काय, आता सध्या तुमच्या समोर जर एखादा पेन असेल पडलेला किंवा एखादं बुक असेल, पुस्तक असेल, नोटबुक असेल, ज्या काय तुम्ही बसलेले चेअर असेल, तुम्ही अजून कशावरती बसलेला असेल ती वस्तू असेल, ही काय स्थायू वस्तू आहे, स्थायू. त्याच्यानंतर द्रव. द्रव म्हणजे काय, आपण चहा घेतो, दूध पितो, पाणी पितो, हे सगळं द्रवामध्ये. आणि वायूमध्ये काय, पाण्याची वाफ होते, वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वायू आहेत, हे सगळे कशात आहेत, वायुरूप पदार्थ, वायुरूप अवस्थेमध्ये. या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. आता स्थायू अवस्था म्हणजे काय पाहणार आपण. स्थायू अवस्था म्हणजे काय किंवा स्थायू अवस्था कशाला म्हणायचं, एखादा पदार्थ स्थायू अवस्थेमध्ये असतो म्हणजे तो कुठल्या अवस्थेमध्ये असतो हे आपल्याला पाहायचंय. स्थायू पदार्थ जे असतात ते कठीण असतात. स्थायू पदार्थ जे आहेत ते कठीण असतात. म्हणजेच काय, स्थायू पदार्थ कठीण असतात म्हणजे काय, सहजासहजी ते त्यांचा तुकडा होत नाही. लाकूड आपण हाताने तोडू शकतो का, जर जास्त जाड लाकूड असेल तर नाही, त्याचा सहजासहजी तुकडा पडत नाही. ते स्थायू पदार्थ हे कठीण असतात. का कठीण असतात, आता आपण एक गोष्ट आपण पाहिलेली 8वी 9वी आपण विज्ञान शिकलोच नाही अशातला काही भाग नाही. आपल्याला विज्ञान माहिती आहे, फक्त काय होतं आपले ते कन्सेप्ट जे आहेत ते कन्सेप्ट आपण बऱ्यापैकी थोडीशी फक्त रिमाइंड करणं महत्वाचं असतं. तर आपण विज्ञान पाहिलेलं आहे. आपल्याला विज्ञानातले अणू आणि रेणू माहिती आहेत की कुठलाही पदार्थ ज्यावेळेस बनतो तो त्याच्यामध्ये असणाऱ्या अणू आणि रेणूंनी बनतो. अणू आणि रेणू म्हणजे काय, तो डोळ्यांना न दिसणारा भाग असतो. अणू आणि रेणू त्यांनी बनलेलं असतं, पण आपल्याला अणू आणि रेणू जे आहे, समजा सुईच्या टोकावरती लाखो अणू आणि रेणू बसू शकतील इतका त्याचा आकार हा सूक्ष्म असतो. सुईच्या टोकावरती लाखो अणू आणि रेणू बसतील एवढा त्याचा आकार जो आहे तो कमी असतो. म्हणजे आपल्याला दिसणार नाही, पण आपल्याला काय होतं, त्या अणू आणि रेणूपासून जर एखादी वस्तू तयार झाली तर आपल्याला ती दिसते, कारण की त्याचा नंबर ऑफ क्वांटिटी मध्ये ते अणू आणि रेणू एकत्र येतात आणि एखादी वस्तू त्या ठिकाणी तयार होत असते, म्हणून ती वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आता स्थायू पदार्थ हे कठीण असतात. स्थायू पदार्थ कठीण असतात म्हणजे सहजासहजी मोडल्या जात नाही. आता उदाहरणार्थ लाकूड, हिरा हे जे आहेत हे सहजासहजी तुटल्या जात नाही किंवा आपण हाताने साध्या ते तोडू शकत नाही. म्हणजेच काय होतंय, स्थायू पदार्थ हे का कठीण असतात,
कारण की त्यांचे रेणू जे आहे ते एकमेकांच्या जवळ असतात. एकमेकांच्या जवळ म्हणजे कसं, ते एकदम भक्कम स्थितीमध्ये असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते तुटत नाही. जेवढे रेणू जवळ जवळ असतील तेवढा त्या पदार्थ जो आहे तो अधिक कठीण असतो. बरोबर. जेवढे रेणू जवळ असतील तेवढं त्याच्यामधले दोन रेणूंच्या मध्ये अटॅचमेंट जास्त, तेवढं त्याचा पदार्थ जो आहे तो त्या रेणूंपासून किंवा अणूंपासून जो पदार्थ बनलेला आहे तो अधिक कठीण असतो. त्याच्यानंतर स्थायू पदार्थ जे आहेत त्या स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार आणि आकारमान असतो. आता पहा, द्रव पाणी आपण कुठल्याही त्याला पाण्याला आपण असं प्रॉपर कलर सांगू शकत नाही. पाण्याचा कलर कोणी आहे, पाण्याचा आकार चौकोनी आहे, पाण्याचा आकार गोल आहे, असं आपण सांगू शकत नाही. पाणी ज्या माध्यमामध्ये तुम्ही पाणी ओतणार त्या माध्यमाचा कलर जो आहे तो त्याचा आकार जो आहे तो तुम्ही एखाद्या टब मध्ये ठेवा, त्या हाय तसा जो चौकोनी आकार तो तसाच राहील. त्याच्यानंतर तुम्ही त्याला एखाद्या ग्लासामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, तो ग्लासाचा आकार घेतो का? नाही. त्याच्यानंतर तुम्ही आणून त्याला बॅलर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याचा आकार जो आहे तो आकार तोच राहतो. म्हणजे स्थायू पदार्थ जे आहेत ते स्थायू पदार्थांना आकार आणि आकारमान जे आहे ते स्वतःचा आकार आणि आकारमान असतं. समोरच्या भांड्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या भांड्याचा आकार त्याला येतो असं होत नाही, त्याला स्वतःचा आकार. जर चौकोनी ठेवलेला असेल तर जोपर्यंत आपण तो चेंज करत नाही तोपर्यंत तो चौकोनी पद्धतीनेच राहणार. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय, स्थायू पदार्थातील कण फारसे हलू शकत नाही, हा स्थायूचा भौतिक गुणधर्म आहे. आपण आता पाहिलं की स्थायूचा आकार आणि आकारमान हे स्वतःच असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा आपल्याला नंतर करता येत नाही, किंवा आपण ज्या माध्यमामध्ये ठेवू त्या माध्यमाचा आकार त्याला येत नाही. त्याच्या पाठीमागे कारण काय, की स्थायू पदार्थाचे जे कण असतात किंवा अणुरेणू जे असतात ते फारसे हलत नाहीत, त्याच्यामुळे काय होतं, ते भक्कम स्थितीमध्ये राहतो. तुम्ही कुठेही ठेवा त्याचा आकार जो आहे तो आकार चेंज होत नाही. त्याच्यानंतर स्थायू पदार्थातले कण हे बलामुळे एकमेकांशी बांधलेले असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये मजबूतपणा जो आहे तो असतो. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं बल असतं आणि फोर्स असतो. त्या फोर्समुळे काय केलं जातं, हे सगळे अणुरेणू जे काय असतील त्या पदार्थामध्ये सगळे अणुरेणू एकत्र घट्ट पद्धतीने बांधले जातात आणि त्याच्यामुळे काय असतं, ते स्थायू पदार्थ जे आहेत ते मजबूत असतात. लक्षात आलं का? स्थायू पदार्थाच्या बद्दल आपण काय काय पाहिलं. स्थायू पदार्थ हे अतिशय कठीण असतात का, कारण त्यांचे जे रेणू आहेत ते एकमेकांच्या जवळ असतात. त्याच्यानंतर रेणू जेवढे जवळ तेवढा तो पदार्थ कठीण आणि त्यांना स्वतःचा आकार आणि आकारमान जे आहे ते असतं. स्थायू पदार्थ जे आहेत त्या पदार्थांना स्वतःचा आकार आणि आकारमान जे आहे ते त्यांना असतं आणि त्याच्यातले जे अणुरेणू आहेत ते फारशी हालचाल करत नाही आणि ते स्थायू पदार्थांमधले जे काय कण आहेत ते बलामुळे एकसंध बांधले जातात, त्याच्यामुळे ते मजबूत असतात. आता याचं उदाहरण काय, आता समजून त्या समोर टेबल असेल तर तो टेबल स्थायू आहे. तुमच्या हातात पेन असेल, पेन स्थायू आहे. वही आहे ती वही स्थायू आहे. अशा पद्धतीने हे स्थायू झाले. त्याच्यानंतर आता द्रव अवस्था म्हणजे काय, लिक्विड फॉर्म जो आहे, उदाहरणार्थ आपण पाहतो पाणी, दूध, सॅनिटायझर तर नव्याने अडकायला आपण त्याच्यामध्ये आपण पहिलं उदाहरण सांगताना दूध पाणी हेच सांगायचं. दूध पाणी चहा लिक्विड फॉर्म मध्ये असणारे सगळे पदार्थ जे आहेत हे सगळे याच्यामध्ये येतात. पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे सगळे द्रवावस्थेमध्ये आहेत. आता जे द्रव पदार्थ असतात, म्हणजे लिक्विड फॉर्म मधले जे पदार्थ असतात त्यांना निश्चित आकारमान हे नसतं. निश्चित आकारमान त्यांना नसतं कारण की काय होतं, ते ज्या तुम्ही गोष्टीमध्ये वाचाल किंवा ज्या मीडियम मध्ये किंवा ज्या माध्यमामध्ये तुम्ही घ्याल त्या माध्यमाचा आकार त्याला प्राप्त होतो. आता उदाहरणार्थ आपल्याकडं पाणी, ज्यावेळेस आपल्याकडे पाणी नळामधनं येतं त्यावेळेस त्याला आकार कुठला असतो, त्या पाईपच्या आकाराचा असतो. त्याच्यानंतर आपण जर ते ग्लास मध्ये घेतलं त्याला ग्लासचा आकार प्राप्त होतो. आपण हंड्यामध्ये घेतला हंड्याचा, आपण जर मोठ्या टाकीमध्ये घेतलं तर टाकीचा आकार प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात काय, द्रव पदार्थांना निश्चित आकार हा द्रव पदार्थांना नसतो.
ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात. त्याच्यानंतर द्रव पदार्थ सहजपणे दाबले जात नाही, कारण त्यांचे कण एकमेकाच्या जवळ असतात. आता द्रव पदार्थ, उदाहरणार्थ पाणी तुम्ही हातात घ्या. पाणी कसं, आता समजा उदाहरणार्थ तुम्ही ठोकळा घ्या एका हातामध्ये, लाकडाचा ठोकळा घ्या, तो दाबा, तो तुम्हाला जाणवेल दाबलेला लाकडाचा ठोकळा. तसं पाणी दाबता येईल का तुम्हाला? नाही. रॉकेल दाबता येईल का? नाही. पेट्रोल डिझेल नाही दाबता येईल. तुम्ही हातामध्ये घ्या, हातात उघळून जाणार तुम्हाला, तुम्ही असं ते दाबू शकत नाही, तर तुम्ही त्याच्यावर कॉम्प्रेस करू शकत नाही. त्याच्यानंतर जसं आपण वरती पाहिलं की स्थायू पदार्थाचे जे कण आहेत ते फारसे हलू शकत नाही, हा त्याचा एक गुणधर्म आहे. स्थायू पदार्थातले जे कण आहेत ते एकमेकांशी बांधलेले असतात, ते सहजासहजी हलू शकत नाही, हा त्यांचा एक गुणधर्म आहे. त्याच पद्धतीनं द्रवावस्थेमध्ये प्रवाहितपणा हा गुणधर्म आहे. प्रवाहितपणा म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ आपल्याकडनं पाण्याचा सांडला गेलं किंवा पाणी आपल्याकडनं फरशीवरती पडलं, तर काय होणार आहे? ते पाणी जे आहे ते फरशीवरनं उताराच्या दिशेने ते व्हायला सुरुवात करते, म्हणजे हाताचा प्रवाहितपणा हा गुण झाला. त्याच्यानंतर नदी आहे, नदीमधले जे पाणी ते नेहमी वाहत असतं. म्हणजे थोडक्यात काय, ज्या ज्या वेळेस द्रव पदार्थांना मोकळे स्पेस मिळेल तो स्पेस ते एक्वायर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय करतात? तो जशी मोकळी जागेमध्ये ते पसरण्याचा प्रयत्न हे नेहमी करत असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ काय असं दूध, पाणी, मध, रॉकेल वगैरे हे जे आहेत हे सगळे द्रव पदार्थ आहेत. त्याच्यानंतर वायू अवस्था. वायू अवस्थेमधले जे पदार्थ आहेत त्यांचे कण हे त्यांच्या अणुरेणू हे जे आहेत हे एकमेकांच्या पासून अतिशय दूर असतात. हा एक त्याचा महत्वाचा गुणधर्म आहे की वायू पदार्थ जे आहेत त्या वायू पदार्थामध्ये म्हणजे हवा, याचे जे अणु आणि रेणू जे आहेत ते एकमेकांपासून खूप दूर असतात वायू पदार्थातले, आणि ते ऊर्जा भारित असतात. वायू कोणताही आकार किंवा आकारमानाच्या भांड्यात भरता येत नाही. समजा मी डब्बा घेऊन गेलो म्हणून त्याच्यामध्ये वायू भरून आणायचं आहे, तसं होत नाही. जसं आपण म्हणू की समजा पाणी भरता येईल, पाणी भरू शकता तुम्ही, पण तुम्ही हवा जी आहे ती कुठल्याही प्रकारच्या वस्तूमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही भरू शकत नाही. ठीक आहे. लक्षात आले 3 अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू अवस्थेमध्ये काय होतं? स्थायू अवस्था ही कशासाठी? पदार्थ ते जागेवरती असतात. उदाहरणार्थ आपण सांगितलं. त्यानंतर द्रवांना प्रवाहितपणा हा त्याचा गुणधर्म असतो. आणि वायू अवस्थेमध्ये त्याला कोणताही आकार, वायूंना आकारही नसतो, कुठला आकारमान नाही, काहीच नाही. ते फक्त जाणवता येत आपल्याला. आपल्याला हवा दिसते का? नाही दिसत. आपल्याला वाफ दिसू शकते, पण हवा जी आहे ती हवा आपल्याला दिसू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आणि याच्यावरती जे परीक्षेला प्रश्न विचारला जातो तो हा पॉईंट आहे खरा. ऍक्च्युअली स्थायू, द्रव, वायू जे आहे हे मी घेतला आता, पण त्याच्यावरती एवढे प्रश्न नसतात. हे का घ्यावे लागले? कारण की त्याच्यावरती पॉईंट अवलंबून अवस्थांतर म्हणून. तो अवस्थांतर पॉईंट पाहण्यासाठी आपण स्थायू म्हणजे काय, द्रव म्हणजे काय आणि वायू म्हणजे काय, स्थायू, द्रव आणि वायू याच्यावरती डायरेक्टली थेट प्रश्न विचारला जात नाही, पण हा जो अवस्थांतर आहे त्या अवस्थांतरावरती हा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आता उदाहरणार्थ काय, समजा स्थायूला उष्णता दिल्यानंतर त्याचे द्रवात रूपांतर होते. स्थायूला उष्णता दिल्याच्या नंतर त्याचं द्रवामध्ये रूपांतर होते. आता कसं पहा, आपण वितळवण्याची जी प्रक्रिया आहे ती क्रिया ह्या ठिकाणी, समजा स्थायू आहे. उदाहरणार्थ आपण काय उदाहरण घेऊ त्याला. समजा तुमच्याकडं साखर दिलेली आहे, साखर दिली, तर साखरेला समजा उष्णता दिली, साखर आहे तर साखरेला समजा तुम्ही उष्णता दिली, तर त्या उष्णतेमुळे काय होणार आहे? साखरेचं रूपांतर द्रवामध्ये ते रूपांतर होणार आहे. त्याच्यानंतर बर्फ दिलाय तुमच्या समोर, बर्फ दिला, बर्फाचे असे खडे दिले, बर्फ येतो स्थायू अवस्थेमध्ये, त्याला उष्णता दिली तुम्ही, बर्फाच्या खड्यांना समजा उष्णता दिली, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? पाण्यामध्ये, म्हणजेच द्रवात रूपांतर होतं. आणि त्या तापमान स्थायू पदार्थाचा द्रवणांक हा द्रवाच्या रिलेटेड असतो, किंवा द्रवणांक हा जो आहे ज्या तापमानाला स्थायू पदार्थ हा द्रव रूपामध्ये कन्वर्ट होतो किंवा रूपांतरित होतो त्याला द्रवणांक असं म्हणलं जातं. लक्षात आलं? द्रवणांक म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ पाण्याला तुम्ही उष्णता दिली, तुम्ही समजा, आणि पाण्याचं रूपांतर कशामध्ये, बर्फाला तुम्ही उष्णता दिली, बर्फ घेतलेला आहे आणि त्या बर्फाला तुम्ही उष्णता द्यायला सुरुवात केली,
तर त्या बर्फाला उष्णता दिल्याच्या नंतर त्या बर्फाचं जे रूपांतर आहे ते द्रव रूपात होतं आणि त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचं द्रवणांक असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्या पदार्थाला त्याचा द्रवणांक म्हणणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समजा तो जो द्रव तयार झालेला आहे त्या द्रवाला परत मी उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर होतं. समजा उदाहरणार्थ बर्फाचे खडे आहेत, बर्फाच्या खड्यांना मी उष्णता दिली, त्या उष्णतेमुळे काय होणार, बर्फाचे खडे वितळणार आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, बर्फाचे खडे वितळल्याच्या नंतर रूपांतर कशामध्ये होणार, पाण्यामध्ये होणार. तरी पण मी उष्णता समजा सुरूच ठेवली, उष्णता समजा मी सुरू, एक क्षण तापमानाचा असा येतो की त्या पाण्याचं वायूमध्ये रूपांतर व्हायला सुरू होते किंवा पाण्याच्या वाफा तयार व्हायला सुरुवात होती. त्याला आपण उत्कलनांक असं म्हणतो. द्रवाला उष्णता दिल्यानंतर त्याचं वायूत रूपांतर होतं, याला आपण उत्कलनांक असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ पाण्याचा उत्कलनांक किती, 100 डिग्री सेल्सिअस मी सांगितलं होतं. 100 डिग्री माहिती पाण्याचं उत्कलनांक आहे. म्हणजे उष्णता दिली की एखाद्या द्रवाला उष्णता दिली की त्याचं द्रवाचं रूपांतर हे वायूमध्ये होतं. म्हणजे कशी स्टेप आहे पहा, स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये आणि द्रवाचं रूपांतर वायूमध्ये. स्थायूचं रूपांतर हे द्रवामध्ये होण्याची जी क्रिया आहे, स्थायू पदार्थ हा द्रवामध्ये रूपांतर होतं, त्याला उत्कलनांक म्हणतात, द्रवणांक म्हणतात. आणि त्याच्यानंतर द्रवाला उष्णता दिलं की त्याचं रूपांतर हे वायूमध्ये होत असतं. ठीक आहे. याला आपण अवस्थांतर असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण थोडस रसायनशास्त्राचा भाग पाहिला, आता आपण थोडासा जीवशास्त्राचा त्या पद्धतीने थोडासा भाग पाहतोय. आता आपण पाहतो, आपण डेली लाईफ मध्ये आपण आपल्या तोंडातून बऱ्याच वेळा शब्द येतो, व्हिटॅमिन, जीवनसत्व वगैरे हा शब्द आपल्या रेग्युलर याच्यामध्ये येतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण तर ह्या गोष्टींच्यावरती जास्तच भर दिलेला आहे. आपण जीवनसत्व किंवा स्रोत, जीवनसत्व कुठले कुठले जीवनसत्व आहेत आणि ते कुठल्या पदार्थांमधून आपल्याला त्याचे सोर्सेस कुठले व्हिटॅमिनचे ते आपण आता पाहणार आहे. आता जीवनसत्वाचा जो शोध आहे हा कुठल्या शास्त्रज्ञाने लावला, त्याचं नाव दिलंय पहा, सर फ्रेडरिक गॉलॉर्ड. ह्या शास्त्रज्ञानं ह्या जीवनसत्वांचा शोध हा लावला. आता जीवनसत्व जे आहे आपल्या म्हणजे सजीव जे आहेत, सजीवांच्या ज्यावेळेस शरीराचे पोषण तत्व जे असतात किंवा शरीराचं पोषण होत असतं, पोषण होण्यासाठी जास्त प्रमाणात नाही त्याची आवश्यकता, अगदी सूक्ष्म प्रमाणामध्ये गरज आहे पण ती लागतेच. जीवनसत्व जे आहेत त्याची सजीवांना जास्त प्रमाणात गरज नसते, त्याचं काही ठराविक लिमिट ठरलेलं आहे, पण त्या काळामध्ये त्या सजीवांना हे जीवनसत्व हे आवश्यक असतातच. जर जीवनसत्व एखाद्या शरीरामध्ये, समजा एखाद्या शरीरामध्ये ई जीवनसत्व कमी आहे, कोणाच्या शरीरामध्ये B1 जीवनसत्व कमी आहे, कोणाच्या शरीरामध्ये B12 B12 जीवनसत्व कमी आहे, तर याच्यामुळे नेमके कुठले कुठले आजार होऊ शकतात किंवा आपल्याला त्या जीवनसत्वाच्या अभावी कुठले कुठले शरीरावरती परिणाम होतात हे पाहायचे आपल्याला. त्याच्यानंतर आता समजा उदाहरणार्थ आपण आता कसं पाहणार, एक एक जीवनसत्व पहा. जीवनसत्व समजा घेतलं तर ते जीवनसत्वाचे सोर्स कोणचे कोणचे आहेत, कुठल्या कुठल्या सोर्सेस मधून आपल्याला ते भेटतं. आणि जर समजा ते जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये गेलं नाही तर त्याच्यामुळे आपल्या शरीरावर कुठल्या प्रकारचे आजार होतात हे त्याच्यावरती कळतं. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला आता जीवनसत्व, त्याचे स्रोत आणि त्याच्या अभावामुळे होणारे आजार हे आपल्याला 3 गोष्टी पाहिजे. आता ठीक आहे, पहिलं एक जीवनसत्व अ, तर आपण जीवनसत्व म्हणा किंवा सत्व म्हणलं तरी चालतं. जीवनसत्व अ म्हणजे ए व्हिटॅमिन ए, त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, रेटिनॉल. हे शास्त्रीय नाव आपल्याला माहित पाहिजे. जे जीवनसत्व व्हिटॅमिन ए चं जे नाव आहे ते रेटिनॉल असं नाव आहे. त्याच्यानंतर त्याचा उपयोग कुठं होतो, डोळे आणि त्वचा यांच्या आरोग्यासाठी, डोळ्याचं आरोग्य आणि त्वचेचं आरोग्य याच्यासाठी जीवनसत्व हे जे आहे किंवा व्हिटॅमिन ए जे आहे याचा उपयोग असतो. जर समजा जीवनसत्व ए किंवा व्हिटॅमिन ए एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर कमी प्रमाणात गेलं किंवा त्याचा जर अभाव असेल तर त्याच्यामुळे कुठले कुठले आजार होतात, त्वचा रोग, त्याच्यानंतर रात आंधळेपणा किंवा दृष्टी दिसायला कमी पडणं वगैरे, हे सगळे जे आहेत हे याच्या अभावामुळे, व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होणारे आजार आहेत. 1-2 मिनिटं फक्त, 1-2च मिनिटं.
हा ठीक आहे. तर आपण पाहिलं आता व्हिटॅमिन ए जे आहे त्याचं शास्त्रीय नाव काय आहे? रेटिनॉल. त्याच्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी होतो? शरीराच्या कुठल्या भागावरती त्याचा उपयोग होतो? डोळे आणि त्वचा यांच्या आरोग्यासाठी. आणि जर समजा ह्या जीवनसत्व ए ची जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कमतरता असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेचे रोग, रातांधळेपणा, रंगांधळेपणा वगैरे हे जे आहेत हे त्याच्यामधनं होतं. किंवा त्या व्यक्तीला प्रॉब्लेम असतो किंवा चष्मा लवकर लागण्याचं प्रमाण वगैरे आपण जे म्हणतो त्या सगळ्यासाठी व्हिटॅमिन ए हे जबाबदार आहे. त्याच्यानंतर आता त्याचे स्रोत पहा. स्रोत म्हणजे काय? आपल्याला काय खाल्ल्यामुळे व्हिटॅमिन ए मिळेल? आपण कुठल्या आहारामध्ये आपल्या कुठल्या घटकांचा समावेश असावा की जेणेकरून आपल्याला जीवन जे आहे हे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो. आपल्याकडे जे टोमॅटो आपण खातो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन. त्याच्यानंतर अंडी, यकृत म्हणजे माशाचं यकृताचं तेल वगैरे आपण जे म्हणतो ते. त्याच्यानंतर भाज्या, फळे, आवळा, सोयाबीन आणि मांस. आवळा, सोयाबीन आणि मांस, मच्छी वगैरे आपण हे जे खातो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए चं प्रमाण हे असतं. लक्षात त्याचे स्रोत साधारणतः आपल्याला लक्षात येतात की आपण आता एवढं जवळपास आपण 20-25 वर्षापासून आपल्या स्रोत लगेच लक्षात येतात की कुठल्या. आणि आपण हे बऱ्यापैकी ऐकलेलं पासून आपण आजारी पडल्याच्या नंतर दवाखान्यात वगैरे जर गेलो तर आपल्याला डॉक्टर लोकांकडनं पण बऱ्यापैकी माहिती भेटते. पण त्याचे तर थोडंसं ट्रिकने लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ए याचं शास्त्रीय नाव काय? रेटिनॉल. त्याचा उपयोग त्याचा उपयोग शरीराच्या नेमक्या कोणत्या अवयवांच्या वरती होतो? जर समजा ही व्हिटॅमिन ए झाली तर याच्यामुळे कुठले आजार होतात आणि याचे स्रोत कोणते कोणते एवढ्या गोष्टी फक्त आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आता पुढचा काय? जीवनसत्व B1 किंवा B1, आपण त्याला B1 असं म्हणतो. त्याचं शास्त्रीय नाव काय? थायमिन. त्याच्यानंतर उपयोग काय? त्याचं चेतासंस्थेचं आरोग्य. चेतासंस्था कुठं आली? पाठीमागच्या बाजूला आपल्या मेंदूच्या मागच्या बाजूला जी चेतासंस्था आहे म्हणजे मेंदूपासून मणक्याचा जो पार्ट आहे तो चेतासंस्थेचा जो आहे त्या चेतासंस्थेचं जे आरोग्य आहे ते त्याच्यावरती B1 चा जास्त प्रभाव असतो. त्यानंतर याच्या अभावी होणारा आजार कुठला? बेरीबेरी. तुम्हाला असं जोड्या लावायला प्रश्न येतो याच्यावरती. काय केलं जातं? व्हिटॅमिनचा अभाव आणि व्हिटॅमिन आणि अभावामुळे होणारे रोग. व्हिटॅमिन देतात तुम्हाला, देतील, B1 देतील, काय क देतील वगैरे हे व्हिटॅमिन देतील आणि त्याच्या समोर त्याच्या अभावामुळे होणारे रोग देतील. तर आपल्याला काय करता आलं पाहिजे? त्याच्या जोड्या जुळवता आल्या पाहिजे. B1 मुळे कुठला रोग होतो? बेरीबेरी होतो. आणि त्याचे B1 मिळण्याचा स्रोत कुठले कुठले आहेत? काय काय खाल्ल्यामुळे आपल्याला B1 हे जे व्हिटॅमिन आहे भेटतं? तर धान्य, त्याच्यानंतर ईस्ट आणि लिव्हर तेल जे आहे त्याच्यामधून आपल्याला B1 हे भेटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व B2 हे जे जीवनसत्व आहे त्याचं शास्त्रीय नाव काय आहे? रायबोफ्लेविन हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. त्याच्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी होतो? चयापचय क्रियेसाठी. जे आपल्या शरीरामध्ये चयापचय क्रिया चालते, अन्न पचन वगैरे होणं ह्या ज्या क्रिया चालतात त्या सगळ्या चयापचय क्रियेमध्ये येतात आणि याचं ह्या ब जीवनसत्वामुळं या क्रिया ज्या आहेत त्या सुरळीतपणे चालल्या जातात. त्याच्यानंतर समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये B12 किंवा B2 हे जीवनसत्वाची जर कमतरता असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आजार होतो? तर तो आजार आहे तो पेलाग्रा. हा जो आजार आहे त्या आजारामुळे काय होतं? हा आजार ह्या B2 जीवनसत्वामुळे हा होत असतो. त्याच्यानंतर यकृत म्हणजे काय? काय म्हटलंय? यकृत म्हणजे लिव्हर. लिव्हर. याचे जे स्रोत आहेत आता याचे B2 जीवनसत्व जे आहे त्याचे स्रोत कुठले कुठले आहेत पहा. आणि लिव्हर म्हणजे कसं आपल्याला पहा माशाच्या यकृताचं तेल भेटतं ना आपल्याकडं. माशाचे लिव्हर, फिश लिव्हर तेल म्हणतात ते टॅबलेट्स असतात अशा माशाच्या तेलाच्या. शक्यतो डॉक्टर लोक पहा जे अशा अशक्तपणा वगैरे आलेली मंडळी असतील ना त्यांना ते माशाच्या लिव्हरचं तेल देतात. क्रिल ऑइल म्हणून आहे. क्रिल ह्या जातीचा एक मासा आहे, समुद्रामध्ये असतो तो क्रिल जातीचा मासा. तर त्या माशाच्या यकृताचं जे तेल आहे अतिशय महाग असतं. साधारणतः जर तुम्ही 30 गोळ्या जरी घ्यायला गेले तरी साधारणतः 1,500 पर्यंत 30 गोळ्या भेटतात त्याच्या. इतकं महाग तेल असते ते, कारण की ते शरीराच्या एक बांधणीसाठी किंवा शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंचा अटॅक नाही व्हावं म्हणून ते क्रिल ऑइलचं एक तेल वापरलंय
जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ब2 किंवा ब2 हे जे जीवनसत्व आहे आपल्याला कशा कशामधनं मिळतं ते पहा. स्रोत त्याचे कुठले कुठले? अंडी, त्याच्यानंतर यकृत, मांस म्हणजे चिकन मटन वगैरे तुम्ही जे खातात ते, त्याच्यानंतर दूध आणि शेंगदाणे, हे जे आहेत हे ब2 जीवनसत्व जे आहे, ब2 जीवनसत्वाचे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे जीवनसत्व आहे B3, ब3, याचं शास्त्रीय नाव जे आहे नायसिन, आणि त्याचा उपयोग जो आहे तो त्वचा आणि केस या दोन अवयवांवरती याचा महत्वाचा रोल आहे. ब3 जीवनसत्व जे आहे त्याचा रोल कशावरती महत्वाचा आहे? तुमचे त्वचा आणि केस याच्यावरती महत्वाचा असतो. आता याच्या अभावामुळे कुठले कुठले आजार होतात पहा. त्वचा रोग होतात वेगवेगळ्या प्रकारचे, हे स्कर्वी, त्यानंतर सोरायसिस वगैरे, हे जे त्वचेचे आजार जे आहेत हे आजार सगळे ह्या ब3 जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात. त्याच्यानंतर केस पांढरा होणं. पूर्वी पहा ज्यावेळेस लोक वयस्कर व्हायचे, म्हातारे लोक व्हायचे, त्याच वेळेस त्यांचे केस पांढरे व्हायचे. आता अगदी 3-4 वर्षाची जरी पोरं गेले तरी त्यांचे सुद्धा केस हे पांढरे झालेले आपण पाहतो. साधारणतः 10-12 वर्षाच्या मुलांचे सुद्धा कधी कधी पांढरे केस होतात, अगदी पूर्ण. म्हणजे असं काही नाही, वयावरती डिपेंड राहिलेलं नाही. ते केस पांढरे होण्याचं कारण काय? की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठल्या तरी प्रकारचा अभाव आहे, आणि तो अभाव कशाचा आहे आता आज आपल्याला कळाला. कशाचा? ब3 हे जीवनसत्व आहे, या जीवनसत्वाच्या अभावामुळे त्या व्यक्तीचे केस हे पांढरे पडतात. त्याच्यानंतर त्वचा रोग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, सोरायसिस असतील तुमचे, त्याच्यानंतर बरेच त्वचेचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. तर त्वचा कोरडी पडणं वगैरे हे जे आहे हे सगळं ब3 ह्या जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला हे फक्त पोलीस भरतीसाठी नाही, आपल्याला हे डेली लाईफ मध्ये सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर. आता हे ब3 जे जीवनसत्व आहे त्याच्या अभावामुळे जर असे केस पांढरं पडणं, त्वचा रोग वेगवेगळ्या प्रकारचे होत असतील तर त्याचा स्रोत कुठला आहे? मग आपल्याला कुठल्या कुठल्या मार्गाने आपण ब3 हे जीवनसत्व आपल्या शरीराला मिळवू शकतो? तर सगळ्यात त्याचा बेस्ट सोर्स जो आहे तो म्हणजे दूध आणि अंडी. हे जवळपास दूध आणि अंडी जे आहेत ना, हे सगळ्याला त्याच्यामध्ये सगळेच गुणधर्म आहेत अंड्यामध्ये आणि दुधामध्ये. त्याच्यानंतर टोमॅटो, त्यानंतर ऊस, आपण जो ऊस खातो ना, कारखान्याला ऊस जातो तो ऊस, आणि ईस्ट, हे जे आहे हे त्याचे स्रोत आहेत सगळे. त्याच्यानंतर जीवनसत्व ब6, हे ब6 याचं शास्त्रीय नाव काय? पिरिडॉक्सिन, हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. आणि ब6 जीवनसत्व जे आहे हे आपल्या शरीरामध्ये असतं. त्याचे सगळे जीवनसत्व महत्वाचे, पण सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व जे असेल कुठलं असेल तर ते ब6 जीवनसत्व आहे. या ब6 जीवनसत्वाने काय होतं? आपल्या शरीरामध्ये जे रक्ताच्या संदर्भात आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या रक्ताला रक्ताचं म्हणजे थोडक्यात रक्त आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की ह्या व्यक्तीला रक्त कमी आहे शरीरामध्ये, ह्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे, तर हे जे रक्त संवर्धन करण्याचं जे काम आहे ते ब6 हे जीवनसत्व जे आहे ते करतं. ब6 जीवनसत्वाचं ते काम आहे काय? की त्या व्यक्तीचं रक्त संवर्धन हे करणं. मग आता जर याच्या अभाव असेल शरीरामध्ये, किंवा जर ह्या ब6 ह्या जीवनसत्वाचा जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर अभाव असेल तर त्याला कुठला आजार होऊ शकतो? तर ॲनिमिया नावाचा आजार जो आहे तो त्या व्यक्तीला होऊ शकतो. आता हे ॲनिमिया म्हणजे काय? थोडक्यात ते एक अशक्तपणा आल्याचं लक्षण येते. जीवनसत्वाचं जर कमतरता असेल, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं जे हिमोग्लोबिन वगैरे जे आहे त्याचं प्रमाण कमी होतं, त्या व्यक्तीला अशक्तपणा वगैरे जे आहे ते त्याच्यामुळे तो जाणवू शकतो. ठीक आहे. आणि हा जो B6 विटॅमिन आहे, ह्या विटॅमिन बद्दल जर अगोदर जर अजून जर थोडीशी माहिती जर सांगायची म्हणलं तर B6 जीवनसत्व जे आहे हे लाईफच्या संदर्भात खूप महत्वाचं आहे. कसं? आता उदाहरणार्थ B6 जीवनसत्वाची जर कमी असेल शरीरामध्ये तर त्या व्यक्तीला दिवसभर बसतो कशाचा? तुम्ही म्हणता की मूडचा काय विषय येतो याच्यामध्ये, कारण की जसं आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्रवत असतात त्याच्यावरती आपल्या भावभावना रिलेटेड असतात. एखाद्या व्यक्तीला राग जास्त येतो, एखाद्या व्यक्तीला कमी होतो, एखाद्या व्यक्तीला आनंद जास्त होतो, एखाद्या व्यक्तीला होतच नाही काही गोष्टींचा. हे सगळे काय असतात? हार्मोन्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतात, त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात. ह्या बी जीवनसत्वाचा डायरेक्टली संबंध त्या गोष्टींशी आहे. आता समजा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला भूकच लागत नाही, ॲनिमियाचं लक्षण येते,
एनिमिया हा जो आजार आहे त्या आजाराचं ते एक लक्षण आहे की भूक न लागणे. म्हणजेच काय, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये B6 ह्या जीवनसत्वाची कमतरता आहे. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला उदास वाटतो तर त्या व्यक्तीमध्ये B6 जीवनसत्वाची कमतरता आहे. त्याच्यानंतर काही व्यक्तींना झोप येत नाही, काही नाही, ते पण सगळं इम्बॅलन्स ऑफ द व्हिटॅमिन्स आहे, B6 व्हिटॅमिनचा. त्याच्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहेत हे साधारणतः B6 जीवनसत्वामुळे वेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरावरती परिणाम जे आहेत ते होतात. ठीक आहे. B6 जीवनसत्वामुळे आपल्या शरीरावरती वेगळ्या प्रकारचे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम हे होत असतात. मग आता आपल्याला जर B6 जीवनसत्वाचा आपल्या शरीरामध्ये जर हे ठेवायचं असेल, संतुलन ठेवायचं असेल किंवा आपल्या शरीराला जर आपल्याला B6 जीवनसत्वाची समजा जर मात्रा कायम बॅलन्स ठेवायची असेल तर त्यासाठी कुठला स्रोत आहे त्याचा? लिव्हर. मी आता सांगितलं की माशाचे यकृताचं तेल हे सगळ्यात बेस्ट सोर्स आहे B6. तो सगळ्याचा तसा आहे. आणि दुसरा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, मेथी वगैरे ह्या ज्या आपण हिरव्या पालेभाज्या खातो त्या पालेभाज्या त्याचा सोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक B6 बद्दल मी का जास्त बोलतो, कारण की B6 हे व्हिटॅमिन जे आहे आपल्याला जसं परीक्षेला महत्वाचं, जसं आपल्या रेग्युलर जे रेग्युलर डेली लाईफ आहे त्याच्यासाठी पण आपल्याला ते महत्वाचं आहे. आता B6 जीवनसत्वामुळे अजून एक काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये B6 जीवनसत्व कमी आहे किंवा B6 जीवनसत्वाची मात्रा आहे कमी आहे हे कसं ओळखू शकतो की त्या व्यक्तीचं जे ओठ आहेत, ओठ ते ओठ असे कायम सुकलेले आणि असे त्याला ओठाला भेगा पडलेल्या असतात. हे एक त्याचं लक्षण आहे की त्या व्यक्तीचे असे काळसर ओठ आणि त्या याच्यामध्ये त्या ओठांच्या मध्ये अशा भेगा पडलेल्या असतात ओठांच्या वरती आणि काळपट ओठ असतात त्या व्यक्तीचे. अशा व्यक्तींच्या मध्ये B6 जीवनसत्व जे आहे ते कमी असतं. त्याच्यानंतर कधी कधी B6 जीवनसत्वामुळे आपल्या माणसाच्या शरीराची ही जी प्रतिकार शक्ती आहे, रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती रोगप्रतिकार शक्ती पण काय असते, कमी असते. ठीक आहे. म्हणजे B6 जीवनसत्व जे आहे, जे B6 आणि B12 हे जे दोन जीवनसत्व आहे, इट ऍक्ट ऍज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ द ह्युमन बॉडी. म्हणजे माणसाच्या शरीराला एक बांधून ठेवण्याचं काम जे आहे ते करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर B6 जीवनसत्वामुळे अजून काय होतं, कधी कधी आपल्याकडे पहा हातपाय असे हिवाळ्यामध्ये आपल्याला कसं हाताला आपण म्हणतो हातपाय आखडल्यासारखं झालेलं आहे, तर ते B6 जीवनसत्वामुळे तो सुद्धा होतं. कारण की शेवटी आपल्या शरीराला रक्त हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. रक्त जो आहे तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो B6 जीवनसत्व काय करते, डायरेक्टली थेट संबंध हा रक्तासोबत असल्यामुळे आपल्या शरीराला B6 जीवनसत्व जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा B10 हे जे जीवनसत्व आहे हे पण जीवनसत्व आपल्या शरीराच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व. आता B10 जीवनसत्व जे आहे त्याचं जे शास्त्रीय नाव आहे, त्याचं शास्त्रीय नाव जे आहे ते फॉलिक. आपल्याकडे पहा आपण बरेच शब्द ऐकला, आपण फॉलिक ऍसिड, फॉलिक ऍसिड असा आपण बऱ्यापैकी हा शब्द ऐकलेला आहे. तुमच्यापैकी जर कोणी गेला असेल तर फॉलिक ऍसिडचे काही टेस्ट वगैरे असतात तर ते त्याच्यामध्ये सुद्धा आपण तो शब्द जो आहे तो ऐकलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय होतं, ऍसिड रक्ताचं आरोग्य राखणं. ऍसिड रक्ताचं आरोग्य राखणं. आता ऍसिड रक्ताचं आरोग्य राखणं म्हणजे काय, थोडक्यात शरीरामध्ये युरिक ऍसिड नावाचा एक प्रकार असतो, युरिक ऍसिडच्या संदर्भात ते आहे. ऍसिड रक्तात म्हणजे युरिक ऍसिडच्या संदर्भात आहे ते. त्याच्यानंतर त्याच्या अभावी होणारे रोग कुठले, किंवा जर याच्यामध्ये B10 जीवनसत्व जे आहे हे जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर कमी असेल तर त्याच्या अभावामुळे कुठल्या प्रकारचा आपल्याला आजार होऊ शकतात किंवा कुठल्या प्रकारच्या आपल्या शरीरावरती परिणाम त्याचे दिसू शकतात. तर पहिलं जे आहे त्याच्यामुळे होणारा आजार म्हणजे एनिमिया. हे जे बी रेंजचे जे जीवनसत्व आहेत, ब जीवनसत्व जे आहेत हे सगळे जे आहेत ते रक्ताच्या संदर्भातले, जवळपास सगळेच ते त्याच संदर्भातले. मग काय होतं, एनिमिया होतो आणि त्याचा सगळ्यात बेस्ट सोर्स कुठला आहे, तोच मी आता सांगितलंय, जे यकृत आहे, माशाच्या यकृताचं तेल हे बऱ्याचशा लोकांच्या आहारामध्ये असतं पहा, त्याच्या भेट. ठीक आहे. त्याच्यानंतर क जीवनसत्व आहे पहा, क जीवनसत्व त्याचं नाव
ऍस्कॉर्बिक किंवा ऍसिड हे त्याचं नाव, शास्त्रीय नाव. आणि त्याचा उपयोग काय होतो, दात किंवा हिरड्यांच्या आरोग्यासाठी ह्या जीवनसत्वाचा उपयोग. दात आणि हिरड्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य क जीवनसत्वामुळे चांगल्या पद्धतीने राहतं. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन करतात. आपण बाहेरून तर प्रोटीन्स घेतो, पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक यंत्रणा अशी आहे की आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स तयार करत असते. करण्यासाठी जे महत्वाचा रोल प्ले करतं तर ते क जीवनसत्व आहे. त्याच्यानंतर चेतासंस्थेच्या कार्यासाठी हे पण जे काम आहे हे काम पण चांगल्या पद्धतीने क जीवनसत्वामध्ये होतं. आता ठीक आहे, आता क जीवनामुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात. हिरड्या सुजणं, हिरड्यांमधून रक्त येणं, हे किंवा एक स्कर्वी नावाचा आजार आहे तो त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर एक आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला हाताला किंवा पायाला जर काही लागलं आपल्याला, तर काय होतं, 1-2 सेकंदात 3 सेकंदात आपल्या शरीराचं रक्त जे आहे ते गोठल्या जातं. पण ज्या लोकांच्या शरीरामध्ये क जीवनसत्वाचा अभाव असतो त्यांचं रक्त हे गोठल्या जात नाही. लोक हा एक क जीवनसत्व कमी असण्याचं एक लक्षण. क जीवनसत्व कमी असणे, हिरड्या सुजणं, हिरड्यांच्या मधून रक्त येणं वगैरे ही तर 2 आहेतच लक्षणं, किंवा ही तर 2 आजार आहेतच. तिसरा एक आजार कुठला आहे याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा एखाद्या व्यक्तीला कापलं लागलं खेळताना, त्या व्यक्तीचा रक्त जे आहे ते लवकर गोठत नाही. त्या व्यक्तीमध्ये आपण असं म्हणू शकतो की ते क जीवनसत्वाचे त्याच्यामध्ये आहे किंवा क जीवनसत्वाचं त्याच्यामध्ये कमतरता आहे. मग याचे स्रोत कुठले? आंबट पदार्थ, साध्या सोप्या भाषेमध्ये आंबट. मग लिंबूवर्गीय फळे, तुमचे लिंबू येतील. आवळा हा क जीवनसत्वाचा सगळ्यात बेस्ट सोर्स, आवळा. त्याच्यानंतर संत्री, मोसंबी, टोमॅटो वगैरे हे जे त्याच्यामध्ये आंबट मात्रा जास्त असतात, आंबट वर्गीय फळे, या सगळ्या फळांचा हा उपयोग जो आहे तो क जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व ड जीवनसत्व. हे ड जीवनसत्व आपण काम ऐकतो की हाडांच्या वाढीसाठी किंवा हाडांच्या मजबूतीसाठी हे सगळ्यात महत्वाचं असतं. आता याला नाव काय? कॅल्सिफेरॉल. आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते, म्हणजेच ड जीवनसत्वाची कमतरता असते, त्याचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. त्याचा उपयोग कुठं कुठं होतो? दात, हिरड्या, हाडं आणि त्वचेचं आरोग्य. त्वचेचं आरोग्य पण जे आहे हे पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं. आपण वाचलेलं असेल की ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस हा आजार होतो. मग त्या मुलांना कोवळ्या उन्हात ठेवलं जातं. कोवळ्या ऊन जे आहे त्याचा ड जीवनसत्वाचा हा बेस्ट सोर्स आहे. ठीक आहे. आता मग त्याच्या अभावामुळे कुठले कुठले रोग होतात? हे जे ड जीवनसत्व आहे त्याच्या अभावामुळे, तर अस्थिचा मृदूपणा, म्हणजे हाडं ठिसूळ होतात. अस्थि म्हणजे काय? हाडं जे आहेत ते हाडं ठिसूळ होतात. त्याच्यानंतर दंतक्षय आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग. ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्याचे स्रोत कुठले कुठले आहेत? हा मुडदूस हा आजार जो लहान मुलांच्या मध्ये होतो, हा सुद्धा ड जीवनसत्वाच्या अभावामुळेच आपण जो आजार आहे तो होत असतो. त्याच्यानंतर आता स्रोत, याचे स्रोत काय काय? आता मुडदूस आजाराचं लक्षण काय? त्या लहान मुलांचं असे कुपोषित असल्यासारखी मुलं दिसतात. हात पाय एकदम अशा काडी सारखे त्यांचा आकार झालेला असतो आणि पोटाचा आकार हा जास्त वाढलेला असतो. म्हणजे हाताच्या काड्या आणि पोटाचा आकार जास्त, पोटाचा घेर वाढणं, याला आपण काय म्हणतो? मुडदूस आजार म्हणतो. तो कशामुळे होतो? लहान मुलांच्या मध्ये ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आता ड जीवनसत्व जे आहे हे आपल्याला निसर्गामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध आहे, पण फक्त आपण काय करतो? त्याचा वापर करून घेत नाही. ड जीवनसत्वाचा बेस्ट सोर्स म्हणजे सकाळचं कोवळं ऊन. सकाळी सकाळी ज्यावेळेस 7-7:30 पावणे दरम्यान जे कोवळं ऊन पडलेलं असतं, जर एखादी व्यक्ती दररोज त्या उन्हात बसत असेल तर त्या व्यक्तीला ड जीवनसत्व हे बाहेरून घेण्याची आवश्यकता नाही. ड जीवनसत्व हे कोवळ्या उन्हामध्ये जास्त प्रमाणात असतं. तरी पण अजून कुठले कुठले आहेत? मासे, कॉर्ड लिव्हर ऑइल, त्याच्यानंतर अंडी वगैरे जे आहे ह्याच्यापासून साधारणतः आपल्याला जे ड जीवनसत्व आहे ते ड जीवनसत्वाची आपल्या शरीराला भेटत असतं. हे काम एवढं सविस्तर सांगतोय कारण की याच्यावर प्रश्न येतात तुम्हाला, की जीवनसत्व आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग किंवा जीवनसत्व आणि त्याचे स्रोत
जीवनसत्व त्याचे शास्त्रीय नाव, याचा जोड्या जुळवायला आपल्याला तुम्ही कुठली परीक्षा घ्या, पोलीस भरती घ्या, तुमच्या सरळ सेवा घ्या, पोस्टमन घ्या, फॉरेस्ट घ्या, MPSC घ्या, काही घ्या, कुठल्याही परीक्षा घ्या तुम्ही, तलाट्याच्या परीक्षा घ्या, त्या सगळ्याला याच्यावरचे प्रश्न हे असतात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ई जीवनसत्व, हे ई जीवनसत्व जे आहे हे साधारणपणे हे महिलांच्या मध्ये ह्या जीवनसत्वाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी असतं. त्याचं शास्त्रीय नाव काय? शास्त्रीय नाव काय याचं? टोकोफेरॉल, की त्याचं ह्या ई जीवनसत्वाचं हे शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल. त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय होतो? योग्य प्रजननासाठी. बरोबर. आता त्याच्या अभावी होणारे रोग कुठले, आजार कुठला? आता आजार नाही म्हणता येणार, तो एक दोष म्हणतो, वांझपणा हा जो आहे त्याच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचा सगळ्यात चांगला सोर्स कुठला? अंकुरित कडधान्य. अंकुरित कडधान्य म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये मोड आलेले कडधान्य, त्याच्यामध्ये मटकी असेल, मुगे असेल, म्हणजे आपण आता सगळे शेतकरी म्हणजे आपल्याला माहिती की वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य हे आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि हिरव्या पालेभाज्या ई जीवनसत्वासाठी आवश्यक असतात. त्याच्यानंतर क जीवनसत्व किंवा के जीवनसत्व आपण त्याला म्हणतो, त्याचं शास्त्रीय नाव काय आहे? नॅप्थोक्विनान, हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. आणि त्याचा उपयोग काय? मी मागे सांगितलं, क जीवनसत्व ज्याच्या शरीरामध्ये कमी असतं त्याला जर समजा जखम वगैरे झाली तर ती लवकर भरून येत नाही. तसंच याचं पण याच्यामध्ये पण तेच क जीवनसत्व के जीवनसत्वामुळे काय होतं? रक्त गोठायला जी मदत आहे ती रक्त गोठायला मदत होते. आणि याचा जो स्रोत आहे पालेभाज्या आणि कोबी. कोबीचं प्रमाण ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जास्त असतं त्या व्यक्तीला जरी समजा काही कुठल्या पद्धतीने जर दुखापत वगैरे जर झाली तर त्याचं ते शरीर जे आहे ते रक्त गोठण्याचं प्रमाण हे लवकर करतं, जेणेकरून रक्ताचा त्या ठिकाणी अपव्यय होत नाही. ठीक आहे. आपण पाहिला आता हे जो पार्ट पाहिला आपण हा जीवशास्त्राचा किंवा आरोग्यशास्त्राचा भाग पाहिला. जीवनसत्व हा पार्ट समजला. आपण सगळे जीवनसत्व पाहिले, त्यांची शास्त्रीय नावं पाहिली, त्याच्यानंतर त्यांचे उपयोग पाहिले, आपल्या शरीराला काय उपयोग होतो त्यांचा. तर एखाद्या जीवनसत्वाचा जर अभाव असेल तर त्या अभावामुळे कुठला आजार होतो आणि हे जीवनसत्व आपल्याला कशामधनं मिळतात हे आपण आता सगळं जे आहे ते आपण पाहिलं. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आपण पाहू. आपण आता परत रसायनशास्त्र, आता काय होतं ऍक्च्युअली विज्ञान जे आहे, आपण आतापर्यंत मराठी व्याकरण अर्थशास्त्र वगैरे पाहिले, त्याच्यामध्ये असे पार्ट नसतात. पण विज्ञान फक्त म्हणायला सामान्य विज्ञान आहे. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र वगैरे बराचसा प्रकार त्याच्यामध्ये असतो. प्राणीशास्त्रामध्ये परत मानवाचं आणि प्राण्यांचं वगैरे त्याला झोलॉजी म्हणतो आपण त्याला. ह्या अशा पद्धतीने जे आहे ते असतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, टप्प्याटप्प्याने तुम्हाला पण कंटाळा नाही यावं म्हणून मी विषय लगेच स्वॅप करतो की रसायनशास्त्र घेतलं त्याच्यानंतर लगेच जीवशास्त्र घेतलं. आता जीवशास्त्र थोडस तुम्हाला कंटाळा असेल हे सगळे आजार ऐकून, मग थोडस फ्रेश होण्यासाठी आपण परत रसायनशास्त्रामध्ये जातो. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा सगळा जो अभ्यासक्रम आहे तो घेतो. आता द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती हा एक महत्वाचा पॉईंट. आता द्रव पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशुद्धी ह्या मिसळलेल्या असतात. म्हणजे आपण उदाहरणार्थ काय म्हणतो की समजा पावसाळ्यामध्ये पाणी येतं, आपण पावसाळ्यामध्ये नदीचं वगैरे ओढ्याचं तलावांचं पाणी पाहतो, त्याच्यामध्ये काय केलेलं, त्याच्यामध्ये काय असतं, अशुद्ध घटक मिसळलेले असतात. म्हणजेच काय मिसळलेलं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सटर्नल जे की पाण्याला अस्वच्छ करतात, त्याच्यामध्ये माती असेल, गाळ असेल, हे सगळं मिसळलेलं असतं. मग हे द्रव पदार्थ शुद्धीकरण कसं करणार? समजा उदाहरणार्थ तुम्हाला एक ग्लास पाण्याचा घेतला आणि त्या पाण्याच्या ग्लासामध्ये खूप माती आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अशुद्धी आहे, तर त्या तुम्ही कशा शुद्ध कसं करणार ते? तर त्या शुद्ध करण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत पहा. सगळ्यात पहिली पद्धती आहे निवळणे. निवळणे म्हणजे काय? आता समजा उदाहरणार्थ गढूळ पाणी, त्याच्यामध्ये मातीचे कण मिसळले. एक ग्लास आहे माझ्याकडे काचेचा, आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये मातीचं प्रमाण जास्त आहे. आता ते मातीचं प्रमाण, माती कशी तुम्ही बाजूला काढणार किंवा त्या मातीपासून तुम्ही शुद्ध पाणी कसं बाजूला काढणार? तर निवळणे ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ज्या वस्तूमध्ये पाणी आहे किंवा ज्या भांड्यामध्ये पाणी आहे ते भांड काही काळ हे शांतपणे ठेवलं जातं. ते भांड जे आहे ते ठेवलं जातं आणि ऑटोमॅटिकली ते पाणी शांत असल्यामुळं ते जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये, जे मातीचे कण आहेत ते पाण्यापेक्षा जड असतात. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली जर ते पाणी जर शांत ठेवलं तर ते पाण्याच्या तळाशी, म्हणजे त्या ग्लासच्या तळाशी येऊन ते थांबतात. यालाच आपण काय म्हणतो,
ते पाणी गढूळ पाणी जे होतं ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पाणी मिळू शकतं. त्याच्यानंतर कधी कधी काय केलं जातं, पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा खडा पण फिरवला जातो. तुरटीच्या खड्यामुळे काय होतं, पाण्यातील जे मातीचे कण जे आहेत ते जड होतात आणि जड पदार्थ आपल्याला माहिती की हा नेहमी द्रवाच्या तळाशी जातो. जो कण आहे ती का कुठं जातात, द्रवाच्या तळाशी जातात. म्हणून आपण काय करत असतो, ते तुरटी पण आपण पाण्यामधून फिरवत असतो. त्याच्यानंतर म्हणून निवळणे ह्या पद्धतीमध्ये, निवळणे ही पद्धत आपण पाहिली. निवळणे पद्धतीमध्ये काय झालं, तो ग्लास किंवा तांब्या जे काय असेल ते शांत ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये जे बाकीचे घटक, जे अविद्राव्य घटक जे मिसळ, अविद्राव्य आणि विद्राव्य. अविद्राव्य म्हणजे काय, ते द्रवामध्ये विरघळत नाही. अविद्राव्य घटक म्हणजे काय, हे द्रवामध्ये विरघळत नाही. आणि विद्राव्य म्हणजे काय, ते पाण्यामध्ये किंवा द्रवामध्ये विरघळतात. मग हे जे अविद्राव्य घटक जे आहेत ते पाणी कॉन्स्टंट ठेवल्यामुळे काय होतं, हे त्या ग्लासाच्या तळाशी जातात आणि ते ग्लासाच्या तळाशी त्या ठिकाणी राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा निवळणे झालं, त्याच्यानंतर गाळणे. आता याच्यामध्ये काय आहे पहा, समजा आपण पाणी घेतलं समजा, किंवा पाण्यामध्ये काही घटक आहे, किंवा आपण काय केलं, आपण थोडस आपल्या गाळणीसारखा एखादा कागद घेतला किंवा कापड घेतलं आणि त्याच्यावरती ते ओतलं, काय होतं, पाणी त्याच्यामधनं खाली निघून जातं आणि जे कण आहेत, मातीचे कण किंवा जे अविद्राव्य घटकांचे कण जे आहेत ते त्या कापडावरती किंवा कागदावरती तसेच राहतात. म्हणजे काय, द्रवातले जड आणि हलके अविद्राव्य कण द्रवातून वेगळे करणे या पद्धतीला गाळणे असं म्हणतात. द्रव पदार्थ याच्यामध्ये पाण्यापेक्षा जड असणारे पदार्थ किंवा हलके असणारे अविद्राव्य कण, की ते पाण्यामध्ये आता विरघळणारच नाहीये, ते बाजूला काढणं हाच पर्याय. तर हे पदार्थ जे आहेत हे वेगळे करण्यासाठी आपण जी पद्धत वापरतो त्या पद्धतीला आपण गाळणे असं म्हणतो. त्यानंतर ऊर्ध्वपतन, ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, समुद्रामध्ये हीच प्रोसेस चालते. काय केलं जातं, आपल्याला एक गोष्ट माहिती की द्रव पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं वाफेत रूपांतर होतं. तुमच्या पाण्याला तुम्ही उष्णता दिली तर त्या पाण्याचं रूपांतर वाफेत होतं, आणि वाफ थंड केली की त्याचं परत काय होतं, आपल्याला द्रव मिळतो आणि तो शुद्ध स्वरूपातला असतो. आता उदाहरणार्थ आपण ही जी क्रिया आहे ही समुद्रामध्ये असेल. मग आता एक प्रश्न तुमचा असा असेल की मग समुद्राचं पाणी जे आहे ते समुद्राचं पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे तापतं, त्याच्या वाफा आकाशामध्ये जातात आणि परत पाऊस येतो. मग जो पावसाच्या स्वरूपात पाणी येतं, पाण्यामध्ये खारटपणा का नसतो, या प्रश्नाचं उत्तर इथे ऊर्ध्वपतन. याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्यावेळेस द्रवाला उष्णता देतो त्यावेळेस त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि त्या वाफावरती जाऊन थंड झाल्या की त्याच्या मूळ स्वरूपातील शुद्ध द्रव रूपात परत येतात. याला आपण काय म्हणतो, ऊर्ध्वपतन क्रिया असं म्हणतो. त्याच्यानंतर भागशः ऊर्ध्वपतन कार्य, ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, परस्परांमध्ये मिसळणारे आणि भिन्न उत्कलन बिंदू असणारे दोन पदार्थ वेगळे करता येतात. परस्परांच्या मध्ये मिसळणारे पण त्या दोन द्रव पदार्थांचा उत्कलन बिंदू जो आहे तो त्या ठिकाणी वेगळा केला जातो. आता याचं उदाहरण, फेमस उदाहरण, आपल्याकडे जे खनिज तेल येतं त्याच्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि डांबर सगळ्यात टाकाऊ सगळ्यात शेवटचा, ही त्याच्यापासून काय केलं जातं, वेगळं केलं जातं. ठीक आहे. आता पण त्याविषयी सांगितलं होतं की आपण काय करणार, दररोज आपण एक 5-5, 6-6 आपण हे घेणार आहे, एकक घेणार आहे, त्याचा वापर पाहणार आहे. नॉट हे एकक कशासाठी, सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक, नॉट हे एकक. त्याच्यानंतर फॅदम समुद्राची खोली मोजण्याचे एकक आहे. समुद्राची खोली आपण काय थोडंच फुटपट्टी घेऊन जाणार आहे तेव्हा मोजण्यासाठी नाही, त्यासाठी फॅदम हे वापरलं जातं. प्रकाश वर्ष, ग्रह आणि तारे यांच्यातला अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरलं जातं. त्याच्यानंतर अँगस्ट्रॉम म्हणजे काय, प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचं हे एकक आहे. त्याच्यानंतर बार, आपण हे त्याविषयी वाचलं, वायुदाब मोजण्याचं एकक आहे. पौंड हे काय, वजन मोजण्याचं, किलोग्रॅम, आपलं किलोग्रॅम, ग्रॅम वगैरे साहित्याचं हे पौंड. कॅलरी उष्णता मोजण्याचं हे एकक आहे. त्याच्यानंतर एम्पियर करंट मोजण्याचं जे एकक आहे, विद्युत प्रवाह मोजण्याचं हे एकक आहे. त्याच्यानंतर मायक्रॉन लांबीचं एकक आहे. आपण म्हणतो की कोरोना विषाणू किती लांबीचा आहे, आपण थोडस त्याला फुटपट्टी घेऊन मोजणार, तो विषाणू डोळ्याला दिसतो तो मोजणार कसा, तर ते जे विषाणू आहेत हे सगळे मायक्रॉन मध्ये असतात. त्याच्यानंतर हँड
घोड्याची उंची मोजण्याचे एकक. त्याच्यानंतर गाठ, कापूस गाठी मोजण्याचं एकक. त्याच्यानंतर रोएंटेजन, क्ष किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सरे करतो, त्या एक्सरे काढताना त्या उपकरण जे आहे त्या उपकरणाने किती क्ष किरण उत्पन्न केले तर ते मोजण्याचं. आणि वॅट हे शक्तीचं एकक आहे. वॅट म्हणजे थोडक्यात काय, असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे उपकरण आहेत ते उपकरण याच्यामध्ये वापरले असतात. नॉट जे आहे ते सागरी जहाजांची जी गती आहे ती गती मोजण्याचं एकक आहे. त्याच्यानंतर फॅथम काय, हे समुद्राचं खोली मोजण्याचं एकक. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे एकक आहेत हे एकक आपण सगळे पाहत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आपण आज हे पाहिले, वेगवेगळ्या पद्धतीचे आज जीवनसत्व पाहिले. जीवनसत्वाचा विषय आता तो जवळपास संपला. म्हणजे आपला जो बायोलॉजीचा विषय आहे ना, आपण त्याविषयी रक्तगट पण पाहिलेले आहेत आणि आज आपण वेगवेगळ्या पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स पण पाहिले. म्हणजे जवळपास आपण बऱ्यापैकी बायोलॉजीचा सुद्धा सिलेबस आता संपवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता रसायनशास्त्राचं हे पाहिले, द्रवाच्या अवस्था ज्या आहेत त्या पण आपण आता पाहिल्या. आणि आपण आता भौतिक शास्त्र जे आहे ते भौतिक शास्त्राचे काही कन्सेप्ट आपण सुरुवात केली. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पाहू. आता आज जसं आज लेक्चर झाले, उद्या आणि परवा कंटिन्यू 2 दिवस लेक्चर होतील. म्हणजे आता दिवसाड नाही, उद्या पण विज्ञान होईल आणि परवा दिवशी पण विज्ञान असेल. म्हणजे आज, उद्या आणि परवा सर तुम्हाला थोड्या वेळाने लिंक शेअर करतील उद्याच्या आणि परवाच्या लेक्चरची. म्हणजे उद्या पण लेक्चर होईल आणि परवा दिवशी पण आपलं परत लेक्चर हे होईल. ठीक आहे. आजचं लेक्चर इथं संपलं. हे जरा हे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घ्या, त्याचा वाचा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपण उद्या परत उद्याच्या लेक्चरला पुन्हा भेटू, उद्या दुपारी 3 वाजता.